आणि तो परमात्मा सगुण साकार होऊन गोकुळामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला. परमात्मा गोकुळात आला, भगवंताचं दर्शन सर्व गोकुळवासी लोकांना झालं. त्याच्या दर्शनानं सर्व स्वतःला विसरूनच गेले. भगवंताचं चिंतन करू लागले. एवढं सुख भगवंताच्या दर्शनात प्राप्त झालं की भूकही लागली नाही, तहानही राहिली नाही. सदैव त्यांनी मला समाधान सर्व लोकांना प्राप्त झालं. एवढं कृष्णाचं सुख सर्व लोकांना मिळालं. कृष्णाची या सुखे भूक नाही, तहान, सदा समाधान सकळांचे, सगळ्यांचं सदैव समाधान कृष्णाच्या सुखानं झालं. जिथपर्यंत कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये व्रजभूमीमध्ये राहिला, म्हणजे 11 वर्षांनी 56 दिवस भगवान व्रजभूमीमध्ये राहिले. जेवढे दिवस परमात्मा तिथे होता तोपर्यंत हे दिवस गेले कसे कोणाला कळलंच नाही, कळलेचे नाही. झाले किती दिवस, बाहेरील वास विसरली. आतमध्ये कृष्णाचं चिंतन सदैव सुरू असल्या कारणाने बाहेरची त्यांनी भौतिक वासनाच संपून गेली नव्हे, तिचा विसरच पडला. बाहेरील वास विसरली. मग कामधाम करतात का? ते सगळे आपापलं कामधाम तर करत होते, काही वासना नव्हती. मग कामधाम कसे करत होते? ते म्हणजे कामधाम करताना दिसत होते. ते गोमातेला घेऊन रानात जात होते, गोपिका गायीची धार काढत होत्या, बाजारात विकण्याकरिता नेत होत्या. हे सगळं त्यांनी मला करताना त्या दिसत होत्या. पण त्यांच्या अंतःकरणामध्ये कृष्ण बसल्या कारणाने ज्याच्याकरता हे करायचे त्याचा विसर पडला होता. फक्त व्यवहारच शिल्लक राहिला होता. विसरू कामाचा तुका मने झाला, उद्वेग राहिला जावे यावे. पण फक्त जाण्या येण्याचा उद्वेग शिल्लक राहिला, नाहीतर जे मिळवायचे जो काम आहे अंतःकरणामध्ये त्याचा पूर्णपणे विसरच पडला. अशी दिव्य अवस्था सर्व गोकुळवासी लोकांना त्यांनी झाली. आणि ती अवस्था या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांच्या समोर वर्णन करून सांगतात. अशीच भगवंताची गुणानुवाद आपल्या मुखातून बाहेर पडावे. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, असं भगवंता तुझं प्रेम प्राप्त करून दे. ऐसे देवी प्रेम काही काळा. पण भगवंताचे गुणानुवादच अतिशय महत्वाचे आहेत आणि ते आपण त्यांनी या माध्यमातून श्रवण केले पाहिजे. आजचा दिवस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र श्रवण करण्याचाच दिवस आहे. काला म्हणले की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र पाहावं असा दंडकच आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग गोकुळातलं चरित्र आपल्याला भगवंताचं त्यांनी या निमित्तानं पाहायचं आहे. आणि अल्पशा वेळेमध्ये आपण ते या ठिकाणी पाहणार आहोत. 11ला 5 मिनिटं कमी आहेत. 12:15 वाजेपर्यंत आपण थांबणार आहोत. म्हणजे थोडाच वेळ लागण्याची कीर्तन आपल्याला अशा पद्धतीने आता वेळ कमी आहे. तेवढ्या वेळात आपण भगवंताचं चिंतन करणार आहोत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, सदा समाधान सकळांचे. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दे प्रेम काही काळा. प्रस्तुत आपल्या मरकळ क्षेत्रामध्ये सेवा करण्याचा आमचा हा पहिलाच योग आहे. संयोजक मगाशी माझ्याबरोबर त्यांनी बोलत होते. त्यांनी सांगितलं आळंदीमध्ये कीर्तन सेवा त्यांनी श्रवण केली होती. कुठे गेले म्हणून तेव्हापासून त्यांनी सेवा घेण्याची त्यांनी ओढ त्यांच्या मनात होती. यावर्षी भगवंताची कृपा झाली आणि तो योग अशा पद्धतीने जुळून आला. आमची फडावरची कीर्तन पद्धती आहे म्हणून तुम्ही म्हणाला विनय करायला हार घातला, महाराजांना माहिती आहे.
त्यांना मी आधीच बोलावून त्यांच्या कानात सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने नियम सांगा. त्यांचा आमचा फार जुना असणारा परिचय आहे. कायमस्वरूपी या परिसरात म्हणा कुठेही सेवेला त्यांनी गेलं की महाराजांची उपस्थिती असते. गजानन महाराजही आमच्या गुरु महाराजांना फार प्रिय होते. आमचे गुरु महाराज म्हणजे ज्यांच्याकडे आमचं ग्रंथांचं शिक्षण झालं, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय पंढरीनाथ महाराज देवकर असं त्यांचं नाव आहे. आणि गजानन महाराजांवर फार प्रेम त्यांचं होतं. महाराज त्यांना 2 मुलं होते महाराजांना, पण त्या 2 मुलांवर एवढं प्रेम केलं नसेल इतकं प्रेम महाराजांवर अशा पद्धतीने त्यांनी केलं. म्हणून त्यांना त्यांचा प्रसाद प्राप्त झालेला आहे. म्हणून आमची जुनी असणारी ही परंपरा आहे. असो, आपल्याकडे त्यांनी भगवंताचं चिंतन, काल्याचं कीर्तन करायचं. त्या काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्माच पाहत जावा. अभंग सोडवलं पाहिजे, अभंगाचं चिंतन केलं पाहिजे आणि भगवंताची गुणानुवाद पण गायले पाहिजे. म्हणून या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये आणि बऱ्याच गोष्टी प्राप्त होत असतात. आता आपला हा सप्ताह 26 जानेवारीमुळं मला वाटतं 9 दिवसाचं झालं नाही का, 1 दिवस त्याच्यामध्ये वाढलेला आहे. पण 7 दिवसाचा सप्ताह करावा आणि या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये 7 भूमिका प्राप्त करून घ्याव्या. सप्ताह 7च दिवसाचा का असतो त्याचं कारण आहे. राजा परीक्षिताला 7 दिवसात मरण्याचा शाप प्राप्त झाला होता. म्हणून शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षिताला 7 दिवसात भागवत कथा सांगितली होती. तेव्हापासून सप्ताह पद्धती सुरू झाली आणि सप्ताहामध्ये भगवंताची कथा, भगवंताचं कीर्तन, भगवंताचं चिंतन करावं हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. वारकरी संप्रदायाने ती परंपरा अशीच पुढे चालवली. म्हणून उत्तर भारतामध्ये 7 दिवस भागवत कथा होतात, 7 दिवसाची कथा होती. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये 7 दिवस त्यांनी सप्ताह केला जातो. सप्त म्हणजे 7 आणि आह म्हणजे दिवस. हा 7 आकडा बऱ्याच ठिकाणी आहे महाराज. तुम्हाला जर योगाच्या माध्यमातून स्वरूपापर्यंत जायचं असलं, योग साधना करून, तर त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान असे 7 अंग आहेत. मग 8वी समाधी प्राप्त होते. 7 अंग ओलांडून जायचं, मग 8वी समाधी लागते. तुम्ही जर ज्ञानाच्या माध्यमातून परमात्म्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याच्यामध्ये 7 भूमिका आहेत महाराज. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्य या 7 ज्ञान भूमिका आहेत. या 7 ज्ञान भूमिका ओलांडून गेलं म्हणजे मोक्ष स्वरूपापर्यंत ज्ञानाच्या माध्यमातून जाता येतं. या 7 ओलांडून जाव्याच लागतात. भक्ती माध्यमातून जर प्रवास करत असाल तर भगवंताची भक्ती करून भगवंताच्या धामात जाता येतो. वैकुंठामध्ये, वैकुंठात प्रवेश करण्याकरिता सुद्धा 7 दरवाजे असतात. त्या 7 दरवाजांमध्ये भगवंताचे 14 पार्षद उभे आहेत, सेवक. त्यांना जय विजय, बल सुबल, नंद सुनंद अशी नाव आहेत. अशी 14 आहेत महाराज. म्हणजे 7 दरवाजे ओलांडून भगवंतापर्यंत जावं लागतं. पण हा 7 आकडा मोठा विशेष आहे. पण अशा पद्धतीने 7 दिवसाचा हा सप्ताह त्यांनी करावा आणि 8व्या दिवशी त्यांनी परमानंद प्राप्त करून घ्यावा. आपण 7 दिवसाचा जणू सप्ताह केलेला आहे आणि 8व्या दिवशी त्याची फलश्रुती. काल्याचं कीर्तन म्हणजे फलाचं कीर्तन आहे महाराज. काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन हे कलशाचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन हे पूर्णत्वाचं कीर्तन आहे. पण अशा पद्धतीने त्यांनी महाराज या कीर्तनाच्या माध्यमातून पूर्णत्व प्राप्त करून घ्यायचं. म्हणजे 7 दिवसाचं त्यांनी महाराज चिंतन ऐकून जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून घ्यावी आणि 8व्या दिवशी जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगण्याकरिता अट्टहास करावा. वारकरी संप्रदायामध्ये आणि विशेष असणारे भाव आहेत. आपल्या संप्रदायासारखा संप्रदाय जगाच्या पाठीवर कुठंच नाही महाराज. एवढा श्रेष्ठ वारकरी संप्रदाय त्याच्यामध्ये मुक्त स्वरूपापर्यंत जाण्याकरिता सरळ सरळ साधना वर्णन करून सांगितले आणि मुक्त झाल्यानंतर सुद्धा जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद घेण्याकरिता भगवंताचं चिंतन सुद्धा सांगितलं. ते म्हणतात हे टाळा टाळे लोपला
ज्ञानाला गिळून गोविंदाचं भजन करणं मोठी अवस्था आहे माणसाची. पण असं सहजासहजी ज्ञानाला गिळता येते, ज्ञानच सहजासहजी प्राप्त होत नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचं मुद्दा असं, ज्ञान सहजासहजी प्राप्त होत नाही. त्या ज्ञान प्राप्तीकरिता फार प्रतिबंध असतात. सगळ्यात प्रतिबंध मोठा जर कोणता असेल तर विषयासक्तीचा प्रतिबंध आहे. लोकांना विषयामध्ये सुखाची कल्पना झालेली आहे आणि ते विषय सुखाच्या मागे त्यांनी धावपळ करतात. विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी, जन्मभर विषय सुख भोगण्याकरिता धावपळ करत असतात. तुकोबरांना चरवणी शब्द घालावा लागला. चरवणी म्हणजे चरखा. विषयाच्या चरख्यात त्यांनी स्वतःचं आयुष्य घालून टाकतात. जसा तो ऊसाचा चरखा असतो ना, ऊसाचा रस काढण्याकरिता तो मनुष्य त्यांनी महाराज इकडच्या बाजूला ऊस घालतो, सगळा रस काढून घेतो, त्याच्यात त्याचं समाधान होत नाही. मग तो त्याचा असा मोडा करतो, परत त्याच्यात घालतो, परत रस सगळा काढून घेतो, त्याच्यावरही समाधान होत नाही. मग त्याचा पिळा करतो आणि पिळा करून त्याच्यात घालतो आणि मग त्याच्यातून सगळा रस काढून घेतो. ते पाचट शिल्लक राहतं. पाचट आपण तुम्ही काय म्हणत असाल, त्याला चुट्टी म्हणत असाल, पाचट म्हणत असाल, ते पाचट त्याने असं त्याने टाकून दिलं जातं आणि त्याच्यावर त्या माशा घोंघोंग घोंघोंग करीत राहतात. त्या माशांना सुद्धा घोंगायला परवडत नाही महाराज. त्याच्यात काही शिल्लक राहत नाही, त्यातलं सगळं काढून घेतात आणि मग ते टाकून देतात. तसं जन्मभर विषयाच्या छंदामध्ये मनुष्य त्यांनी नाचत राहतो. बायकोपुढं नाचतो, मुलांपुढं नाचतो, सगळ्या संसारापुढं नाचतो आणि संसारातले लोक त्याचं सगळं त्याने जीवन त्या संसारात घालून टाकतात. तर मग शेवटी त्याचं त्या पाचटासारखं होतं. मग त्याचं नाक गाळायला लागतंय, तोंडातून लाळ गाळायला लागते, मुडकं त्याने हालायला लागतं, नाकामुख गळू लागले, लाळ आणि शिंपड प्रमाण देत जाऊ, नाही तर अंगावर बाला येते घेण्या देण्याची. खाली प्रमाण सांगत जाऊ, म्हणजे प्रमाण सांगतो. पण अशा अवस्था होते, मग त्याच्यावरही माशा घोंगत राहतात. काय उपयोगाचं नाही. विषयातलं सुख प्राप्त करण्याकरिता 8 तास करतात. का बरं विषयातल्या सुखाकरिता 8 तास करतात? म्हणले त्याच्यापेक्षा थोरलं सुख त्यांना माहीतच झालं नाही कधी. याच्यापेक्षा पण काही विलक्षण सुख असू शकतं याची कल्पनाच राहिली नाही त्यांना, कधी मिळालीच नाही. का नाही मिळाली? त्याचं कारण आजपर्यंत बाप जे करीत आला तेच पोरानं करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी पिछे से आई आगे धक्काई, मागून त्यांनी जी परंपरा बापाकडून आली तीच पोरानं पुढे चालवली, पुढे सरकवली महाराज. असं करता करता फार मेले महाराज म्हणतात. आजा मेला पण जा मेला, बाप मसना केला, देखत देखत ना तो पण तो येतोय साला, उठा उठा वय आले मोठे, पंढरी वाचोने तुझा ठाव नाही मोठे. वारकरी सारी गोड लागतात नाही का कानाला, असं वाटतं म्हणतच राहत. आजा मेला पणजा मेला, बाप मसना गेला. पण अशा पद्धतीने त्यांनी महाराज सगळेच हेच करीत आले. विषयातल्या सुखाकरिता धावपळ झाली. विषय म्हणजे काय तुम्ही ऐकतात नसेल. मी तुम्हाला आता 12 सव्वा 12 वाजेपर्यंत असं विचारित राहिले, तुम्ही ऐकता की नाही, तुम्ही ऐकता की नाही. तुम्हाला सांगायला आलो, मी लांबून आलो सांगण्याकरिता, फार धावपळ करत आलो. तुम्ही ऐकलं पाहिजे, लक्षपूर्वक ऐका. मला असं वाटतं की तुम्ही जे पांगून बसलात ना, थोडं असं विठोबा भजन घेतो मी, तुम्ही माझ्या समोर येतो, थोडे पुढं पुढं सर अशा रूप रस आणि गंध हे पंचविषय आहेत. त्या पंचविषयाच्या अंतर्गत आणि इतर सगळ्या गोष्टी त्यांनी मोडतात. मग त्याच्यात आपली पत्नी, आपली मुलं, आपली संपत्ती, आपलं घर, या सगळ्या गोष्टींना सुद्धा विषयच म्हणतात. त्या विषयामध्ये सुखाची कल्पना करतात आणि त्याच्यातच अडकून पडतात महाराज. खरं तर विषयामध्ये सुख नाहीच मुळे, सुख आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. पण लोकांना विषयामध्ये ते वाटतं, भ्रमानं वाटतं महाराज. माझं म्हणणं नाही, मी प्रमाण सांगतो. ते म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सकळ सुखाचा आरामो, का भ्रांता शिकामो विषयावरी. भ्रांत मनुष्याला विषयामध्ये सुखाची कल्पना वाटते आणि तो त्याच्यातच सुख बघण्याचा प्रयत्न करतो. विषयामध्ये सुख नाहीच मुळात. कसं काय नाही, उदाहरण देऊन सांगतो, लक्षपूर्वक ऐका. तुम्ही सगळ्यांनी दिवाळी सणाचे लाडू खाल्ले की नाही? लाडू खाल्ले. तिथं मागे पोरं बसलेत संस्थेतले. पोरांना सांगा रे, लाडू कसे लागतात? गोड. लाडू कसे असतात? गोड. सगळ्यांचं उत्तर तेच आहे, लाडू गोड असतात. ठीक आहे, लाडू गोड असतो. एक आई लाडू तयार करायला लागली. तिला रव्याचा लाडू तयार करायचा होता. तिनं रवा घेतला, चाळून पाकडून निवडून चांगला निर्मळ केला. त्यात तूप टाकून अशा पद्धतीने भाजायला सुरुवात केली. चांगला भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये तिनं दूध घातलं.
आणि दूध घालून थोडं शांत होऊ दिलं आणि तिनं लाडू तयार केले, डब्यात घालून ठेवले. तुम्ही पाहुणे म्हणून गेले आणि एक लाडू तुम्हाला खायला दिला. कसा लागेल लाडू? गोड. तुम्ही नाही ऐकलं कोणीच? परत एकदा सांगू का? बाईनं रवा चांगला पाकडून घेतला, तूप टाकून भाजून घेतला, त्याच्यामध्ये दूध घातलं आणि थंड झाल्यावर लाडू तिनं बांधले, डब्यात घालून ठेवले. तुम्ही पाहुणे म्हणून गेले आणि तुम्हाला एक लाडू खायला दिला आणि तुम्ही खाल्ला. कसा लागला? आता तुम्ही ऐकलं सगळे. साखर नाही टाकली. तो लाडू कसा लागला? पानसट लागला. पानसट का बरं? साखर नाही टाकली. काय राहिलं? साखर टाकली नाही. मला ऐकताय, साखर टाकली नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आधी काय म्हणले, लाडू कसा असतो? गोड असतो. पण आता का बरं गोड लागला नाही? त्याचं कारण त्याच्यात साखर घातली नाही. खरं सांगू का, लाडू नावाचा पदार्थ कधीच गोड नसतो. गोड असते साखर. ती साखर गोड आहे म्हणून लाडू गोड लागतो. लाडूमुळे लाडू गोड नाही, साखरेमुळे लाडू गोड आहे. हा महत्वाचा विचार आहे. साखर गोड आहे तसं विषयामध्ये सुख नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुख आहे. म्हणत आत्मा सुखरूप आहे आपला. आत्मस्वरूपाचं भान झालं पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. ज्या दिवशी आत्मस्वरूपाचं भान होईल त्या दिवशी विषयातलं सुख नगण्य वाटायला सुरुवात होईल. त्याच्या सुख नाहीच म्हणायचं. ग्राम्य दृष्टांत देतो. आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे देवकर महाराज, ते दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे आपल्या घरी जर कुत्रा आला तर कुत्र्याला आपण काय म्हणतो? या या बसा, एक भाकरी मी खातो, एक तुम्ही का, असं म्हणतं का कोणी? मग कुत्र्याकरिता स्पेशल शब्द वापरला जातो. काय? हाड. हाड म्हणतो. हाड म्हणणं म्हणजे काय? कुत्र्याचा अपमान आहे का? असं वाटून देऊ ना. हाड म्हणजे कुत्र्याचा अपमान नाही. हाड म्हणणं म्हणजे कुत्र्याला प्रलोभन देणं आहे ना. कारण कुत्र्याला सगळ्यात जास्त काय आवडतं? हा महत्वाचा मुद्दा. कुत्र्याचा आवडीचा विषय काय? हाड. म्हणून कुत्रे काय खातात? असं आहे मला. तुम्ही चूक घ्या, तुम्हाला कळा मला काय म्हणा. म्हणजे हाड खाणारा कोण असतो? कुत्र्याला हाड आवडतं खायला, पण त्याला हाड म्हणलं जातं. कुत्र्याला हाड म्हणलं की पळालं. 200 वर्षापूर्वीचं हाड सापडलं, दातात चावायला लागलं. ते चावून चावून त्यानं त्याच्या स्वतःच्या हिरड्यांमधून रक्त आलं आणि त्या हाडावर पडलं. 200 वर्षाच्या हाडातून कुठं रक्त निघेल का? पण कुत्र्याला कुठं समजतं का महाराज? ते त्यानं चावून चावून स्वतःच्या हिरड्यातून रक्त आलं आणि हाडावर पडलं आणि त्याला वाटायला लागलं हाडातूनच यायला लागलं आणि ते त्या रक्ताला चाटायला लागलं. हाडात जसं रक्त नाहीच, त्याच्या हिरड्यांमध्येच रक्त आहे, ते हाडावर पडलेलं आहे. तसं या विषयांमध्ये सुख नाहीच. ते फक्त आपल्याला प्रतीतील आलं भ्रमानं. का प्रतीतील येतं त्याचं कारण सांगतो. तुम्हाला काल्याचं कीर्तन सोडून हे काय सांगायला लागला? मी जातो ना काल्याकडे बरोबर, तुम्ही फक्त ऐका. तुम्ही आता गाडीत बसलात ना, मी ड्रायव्हर आहे. तुम्हाला कुठं न्यायचं माझ्या हातात आहे ना. मला मी बरोबर तुम्हाला ठिकाणावर नेणार आहे, चिंता करू नका. तुम्हाला कोणतं सुख ऐकायचंय? कृष्णाचे सुखे. तुम्हाला कृष्णाचं सुख ऐकायचं. मग कृष्णाचं सुख किती श्रेष्ठ हे सांगण्याकरिता बाकीचे सुख टाकले महाराज, कसे टाकले महाराज, दुय्यमात हे सांगितलं पाहिजे ना. म्हणून हा प्रकार चालू आहे सांगण्याचं. लक्षपूर्वक आहे. विषयामध्ये सुख जर असतं तर ते कायमस्वरूपी सुखरूप वाटलं असतं. लग्न झाल्यानंतर त्यांनी बायको फार प्रेमाची वाटते. सुरुवातीला लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उतावीळ झालेला असतो. लग्न झाल्यानंतर फार प्रेमाची वाटते. सुरुवातीच्या काळामध्ये चंद्रमुखी. थोडे दिवस झाले त्यांनी चांगली डळण झाली, मग ती 2 टाकायला लागली, मग तो सूर्यमुखी. 1-2 लेकरं झाले, चांगली डळण पडली की मग ती ज्वालामुखी होती. त्याच्यानंतर हा अंतर्मुखी होतो. हा पुढचा मुद्दा आहे. बायको जर सुखच असतं तर सुरुवातीला जे असतं ते शेवटपर्यंत प्रतीला आलं असतं, पण ते येत नाही म्हणत. त्याच्यात नाही सुख. सुख तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. म्हणून त्यांनी विषयातलं सुख नगण्य समजून जो एखादा डोळस झाला आणि साधू संतांच्या संगतीत गेला, त्याने विवेक धारण केला. सत्संगतीने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व चंचल व विनाशी आहे, या निश्चयासच विवेक असं म्हणतात. असा विवेक त्याने धारण केला की आत्माचा अविनाशी आहे, तो चैतन्य घन आहे, तोच त्यांनी सुखरूप आहे, असा त्यांनी बोध प्राप्त करून घेतला आणि आत्मस्वरूपाचं सुख त्याला कळालं. मला सुख आत्म्याला जाणल्यावरच होत. ज्ञानोबरांची उभी देतो मी तुम्हाला. ते म्हणतात किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे
तेथ जे होय तया नाम सुख ही सुखाची व्याख्या आहे. म्हणून किंबहुना सोय जीव आत्मा याची आहे. जीवाला आत्मस्वरूपाचं बोध प्राप्त झाला की तिथं जे होतं त्याचं नाव आहे सुख. तेथ जे होय तया नाम सुख. एक आहे, आत्मा हजर आहे, आत्मा अमर आहे. हे नैनन छिन्नंत शस्त्रानी नैनन दहती पादका न चैनन क्लेदेन त्यापो न शोषयती मारुता. असं आत्म्याचं स्वरूप आहे माझं. म्हणून मी आत्मा आहे असं जाणावं. पण साधू संत आत्मस्वरूपाला जाणून त्याच्या सुखामध्ये निमग्न झाले, आत्माराम स्थितीमध्ये निघून गेले. त्यांना